17 ऑगस्ट 2026 लैला मजनू नवीनवाला सिनेमा बघितला. स्टार कास्ट सगळी नवीन आहे. फक्त जुने ओल्ड कॅरेक्टर्स आहेत ते ओळखीचे, बाकी नवीन कॅरेक्टर माझ्या कोणी ओळखीचे नाही, जे लैला मजनू झालेले आहेत. तर टिपिकल लैला मजनूची स्टोरी आहे, पण त्याला जरा नवीन मुलामा दिलेला आहे म्हटलं तरी हरकत नाही. पण छान केलेलं आहे. तर थोडक्यात एक काश्मीर मधली फॅमिली दाखवली की जे चांगल्या नावाजलेले वडील असतात, म्हणजे त्यांचं नाव असतं तिथे काश्मीरमध्ये. त्यांना ती मुलगी असते, अजून एक मुलगी असते त्यांना, तिच्या मैत्रिणी असतात, ती त्या कॉलेजमध्ये वगैरे शिकायला जात असते. आणि तिला त्यांच्या घरात आता थोडंसं ऑर्थोडॉक्स वातावरण असतं, मुसलमान वगैरे, तर घरात काही आवडत नसतं असं थिल्लरपणा. पण हिला खूप हौस असते नटायची मुरडायची. तिचं नाव लैला असते. आणि म्हणजे मुलं प्रेमात नसते पडायचं तिला, पण मुलांना कसं आकर्षित करायचं किंवा त्यांना आपल्या मागे कसं धावायला लावायचं हे तिला चांगलं जमत असतं. त्याच्यामुळे कारमध्ये बसली की तिचा नट्टापट्टा सुरू व्हायचा आणि मग मुलं मागे लागायची, ती आपली हसून हे करायची फक्त. अशातच अजून एक फॅमिली असते जी ह्यांच्या घराच्याशी म्हणजे नात्यातलीच असते किंवा खूप जवळची ओळखीची, आणि त्यांचा एक मुलगा असतो. तसा तो नालायकच असतो, पण पॉलिटिक्समध्ये वडील असतात आणि त्या मुलाला मोठं करायच्या चक्करमध्ये असतात. आणि त्याला म्हणजे त्याच्या वडिलांची नजर असते यांच्या घरावर, प्रॉपर्टीवर. आणि अर्थात मुलगी लैला की आपल्या मुलाला जर ही मिळाली तर फारच छान अशा आहे. आणि अजून एक फॅमिली असते नावाजलेली एकदम, खूप गडगंज श्रीमंत, बिल्डर वगैरे, लँड्स त्यांची घेत. त्यांचा मुलगा असतो एक जो वाया गेलेला असतो, त्याचं नाव असतं कैस. तर तो ड्रिंक करणं, ड्रग्ज घेणं, मुलींना फिरवणं वगैरे सगळे प्रकार, म्हणजे त्याच्याकरता तो बदनाम असतो. आणि त्याची मित्रमंडळी भरपूर असते. तर मग त्यांच्या कानावर ही गोष्ट येते की एक मुलगी आहे आणि जी अशी मुलांना फिरवते. तिच्या दृष्टीने मुलं म्हणजे असंच तर कॅरेक्टरलेस मुलगी असणार म्हणे ती. तर हा म्हणतो बघ, हा तर असतोच ना. तो म्हणतो अरे मग माझ्या नजरेतनं कशी सुटली ती, बघूया. म्हणून ते लोक मागे लागतात त्याच्या. जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा ती आधी त्याला दम देते की का तुम्ही माझा पिछा करतात. तो म्हणे का तुम्हाला तर आवडतं ना पिछा केलेलं वगैरे. तर मग त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण जे समजत होतो तसं काय नाहीये ही मुलगी, फक्त तिला ती मजा वाटते म्हणजे मुलांना हे करण्यात. आणि मग तो सारखं म्हणजे तिचं फॉलोअप घेणं, तिच्यावर वॉच ठेवणं, ती काय काय करते तिची माहिती आपल्या मित्रांकडे घेणं. तर मग तो हळूहळू गुंतत जातो. मग हळूहळू ती पण त्याच्याकडे आकर्षित होते. म्हणजे तिला असं वाटतं की आपण त्याच्याबद्दल जे ऐकलंय ते चुकीचं आहे. आणि मग एका लग्नामध्ये त्यांची भेट, कोणाच्या तरी लग्नात त्यांची भेट होते आणि मग तिथे ते अजूनच जरा जवळ येतात. पण तो जो मुलगा असतो कैस, तो पूर्ण काश्मीरमध्ये बदनाम असतो. सगळ्यांना माहित असतं की यांचा हा बिघडलेला मुलगा आहे. त्याच्यामुळे म्हणजे हिने जरी आपल्या घरी सांगितलं असतं तरी वडील तयार झाले नसते लग्न करून द्यायला. म्हणजे हळूहळू ते लोक प्रेमात पडतात आणि मग ठरवतात की करायचं लग्न आपण, म्हणजे मी येईन तुझ्या वडिलांकडे, अशी पाय धरून मागीन तुला. तर जेव्हा ह्या पॉलिटिकल लीडरला कळतं की मुलाला की ही आणि तो भेटतात फिरतात वगैरे, तर तो घरी जाऊन तिच्या वडिलांना सांगतो. वडील म्हणे असं शक्यच नाही. तर म्हणे बघा मी तुम्हाला दाखवतो, मला आज ती डल लेक जवळ दिसली होती वगैरे. आणि मग ते सांगतात. तर ती खोटीच वडिलांची शपथ घेते आणि म्हणते नाही असं काही नाहीये. आणि रात्री दोघं भेटतात तेव्हा मग सगळे त्यांना रंगेहात पकडतात आणि त्याला म्हणजे दम देऊन घालवतात. तर मग हा आपल्या वडिलांना सगळं सांगतो. वडील म्हणतात ठीक आहे. आधी तर म्हणतात की ते काय इतके लहान, आपल्या मुलाचे नाही आहेत वगैरे, पण ठीक आहे आता तुझं प्रेमच आहे, तुला तिच्याशीच लग्न करायचंय, तर मी जातो, हात मागतो. म्हणून वडील जातात आणि हे करतात, त्यांचा ते इन्सल्ट करतात लैलाचे वडील आणि म्हणतात तुमचा मुलगा कसा आहे आम्हाला माहित आहे, तुम्ही जा इथून. तर मग त्याला राग येतो. म्हणून तो
येतो आणि बराच आरडाओरडा करतो. तर मग ही म्हणते की तू तर वडिलांचे माझ्या पाय धरून माफी मागणार होता ना, तर हे कसं काय केलं? आणि वडिलांनी हे असं झाल्यावर आता काहीतरी होईल म्हणून ताबडतोब लगेच त्या याच्याशी, नेताच्या मुलाशी लग्न ठरवून टाकलं असतं. म्हणे मोठा गाजावाजा नाही करायचा, घरातल्या घरातच आपण निकाह पडवून टाकू. तर म्हणून हा येऊन हल्ला करत होतो. मग मग तीच म्हणते की तू कसं बोलतोयस आणि कसं इन्सल्टिंग. आता तर म्हणे मी म्हणजे इतके वेळ तर मी वडिलांना रिक्वेस्ट करत होती की मला नाही करायचं, पण आता मी विलिंगली त्याच्याशीच लग्न करेन. तू असा असशील, मला आता तू खरा रंग तुझा दाखवलाय वगैरे असं करून ती याच्याशी लग्न करते, त्या अशा वेळेची. पण त्या अर्थातच तो बिघडलेलाच असतो, सगळे लाईफ बरबाद. आणि आता हा, मग आता ही तिकडे त्याच्याशी लग्न केल्यामुळे हा म्हणतो मला आता इथे राहायचंच नाही, आणि तो जातो लंडनला निघून. आणि काही दिवसांनी त्याच्या वडिलांना म्हणजे कॅशच्या म्हणजे मजनूच्या वडिलांना अटॅक येतो आणि त्यांची डेथ होते. तर त्याच्याकरता मग आता काय, सगळेजण घरातले लोक, त्याचे मित्र सगळं तेच करतात, कारण त्याचा पत्ताच नसतो, त्याला किती फोन केला तरी तो उचलत नाही. पण मग जेव्हा मयत न्यायची वेळ येते तेव्हा तो आलेला असतो तिथे, आणि त्याची अवस्था एकदम वाईट असते, म्हणजे त्याच्याकडे बघवत नसते असं झालेलं असतं. आणि पण तो कसं तरी म्हणजे पार्टिसिपेट करतो त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि तो म्हणतो मी आजच लंडनला निघून जाणार आहे. तर सगळे म्हणतात अरे कसं काय, पुढच्याही गोष्ट येते. आणि मग जेव्हा हिला कळतं लैलाला की त्याचे वडील गेले, तर ती म्हणते काही का असे ना, मला त्याला भेटायला जायला हवंय. आणि मग ती गपचूप जाते, त्याला भेटते, आणि त्याची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं की म्हणजे आपल्यामुळे त्याचं कसं हे झालंय, आपण खूप चूक केली वगैरे. ती बोलत काहीच नाही, फक्त त्याला कन्सोल करते आणि येते. तर आल्यावर हा तिचा नवरा जो असतो तो म्हणतो कुठे गेली होतीस तू, अजूनही तुझं चालू आहे का, म्हणून तिच्यावर हात उचलतो, तो मारतो तिला. तर मग ती पण फटकारते एकदम, म्हणजे हे करते, ती म्हणते की आता मी डायव्होर्सच मागते म्हणे तुझ्याशी, मला आता तू नकोच आहेस माझ्या लाईफमध्ये. आणि वडिलांनी पाहिलेलं जसं सगळं आता की आपणही चूक केली म्हणून, मग ते म्हणतात की ठीक आहे आपण तुझा डायव्होर्स करू. तर मग ही परत त्याला भेटायला जाते मजनूला, आणि सांगते की तू थोडे दिवस थांब, अं, आपण आपण मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे, तू जिथे म्हणशील तिथे, डायव्होर्स होऊ दे. तो म्हणतो ठीक आहे. तर त्या याच्यामध्ये एक दिवस दोघांमध्ये परत हे होते, आणि मारीन हा मरतो, तिचा नवरा. तर मग ती परत त्याला म्हणते की अजून वाट बघशील का थोडी, कारण तो आता मेला आहे, सगळे रिच्युअल्स वगैरे होऊन सगळं होईपर्यंत हे लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल वगैरे असं. तर त्या दरम्यान असं दाखवलेलं आहे पूर्ण, तो लंडनहून आल्यापासून तर ते डायव्होर्सच्या गोष्टी, की सतत तो तिचा विचार, म्हणजे इतकं तिच्यामध्ये भारलेला असतो तो की वेड्यासारखं, म्हणजे तिला इमॅजिन करून करून ती आहे म्हणून तिच्याशी बोलायचं, बडबड करायची, एकटंच 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 त्याचं चालू असते. तर त्याचे मित्र भाऊ पण ना लक्षात येतं की ह्याचं काहीतरी, तर म्हणतात चला म्हणे आपण चेंज म्हणून पहलगामला वगैरे जाऊ, म्हणून त्याच्या त्या तिथल्या पहलगाम मध्ये घेऊन जातात. तर तिथे त्याचं अजूनच वाढतं. भाऊ असाच कामाने परत इकडे येतो, तर एकटा एकटा जंगलामध्ये फिरायचा, बडबड करायचा. मग तिथल्या लोकांना ते कळतं की हा काहीतरी वेड्यासारखं करतोय, वेड्यासारखं. जाऊन लांब लांब बसायचा, बघायचा, इमॅजिन करायचा की हे आपलं घर आहे, आपण पहाडात राहणार होतो ना दोघं मिळून, असं म्हणजे ती आहे हे समजून तिच्याबरोबर हे करायचं. आणि मग ते वेड वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं त्याचं. आणि शेवटी तो एका ठिकाणी कुठेतरी धडपडतो, त्याला लागतं सिव्हिअर, म्हणून त्याला मग हा घेऊन येतो तिकडे. तर ही येते भेटायला पुन्हा लैला त्याला. तर ते जेव्हा होशमध्ये येतो सगळे म्हणतात देखो लैला, तर तो चिडतो, एकदम ओरडतो. तो म्हणतो की मला माहित नाही का लैला आली आहे म्हणून,
मी काही एवढं विसरलो नाहीये तिला. आणि म्हणजे तो हे दाखवतो की त्या लैलामध्ये त्याला इंटरेस्टच नाही. ती येते जाते, पण माझी लैला म्हणजे इमॅजिनेशनची कधीच मला सोडून जात नाही. ती सतत माझ्या बरोबर आहे. मला मला काय पाहिजे काय नको ते ती माझ्याशी बोलते, विचारते. तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे, तुला कुठे म्हणजे तो असा तिच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट दाखवत नाही. आणि मग तिला ते लक्षात येतं. मग फक्त तो एवढंच म्हणतो की आपल्या दोघांचं जे एक हे आहे ते कधी न संपणार आहे. आपण या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तर नक्कीच भेटू वगैरे, असं त्यांचे ते डायलॉग चालू असतात. तिला ते लक्षात येतं की हा आता पूर्णपणे वेडा झालेला आहे आणि म्हणजे असं बोलतोय की त्याला आता काही कळतच नाहीये. आणि मग ती घरी जाते आणि ती म्हणते की ठीक आहे म्हणे, आपण म्हणजे जो कोणी आधी जाईल तो एकमेकांच्या मजारवर भेटायला येईल. आणि मग ती जाते आणि विष तिला, कारण ते सहनच होणार नसते की हा असा जिवंत राहिलेला. आणि मग ती विष घेते आणि मग तिच्या जसंच त्याला कळतं की ही गेलीये, तर तिच्या मजारवर तो धडपडत धडपडत येतो आणि तिथे कोलमडून पडतो आणि तिथेच त्याला लागते आणि तिथेच मरतो तो. आणि हे पण दाखवले की जेव्हा तो पहलगामला असतो वेड्यासारखं, लोक त्याच्या अंगावर दगड फेकणं, त्याला मारणं वगैरे प्रकार चालूच असतात. आणि हा पण वेड्यासारखा हा हा ही करत असतो, कधी रडणं कधी काय, म्हणजे टोटल वेडा झालेला दाखवलेला आहे. आणि मग एकदम जसाच मरतो मग दाखवलंय की त्याच्या इमॅजिनेशन त्याला असं स्वप्न पडल्यासारखं की हे दोघंही पुन्हा जुन्या वाड्यामध्ये गेलेत लहानपणचे, आणि लहानपणचे लैला मजनू आहे आणि पुन्हा आता ते तरुण झाले आणि त्यांचं लग्न होत आहे किंवा ते एकत्र आहेत वगैरे असं. आणि तिथेच संपवलंय. म्हणजे थोडक्यात लैला मजनूची जी स्टोरी झाली की ते दोघं भेटू शकलेच नाही, त्यांचं हे मिलन झालंच नाही, पण जन्मोजन्मी ते जन्म घेतात आहे आणि एकमेकांना भेटतात आहे म्हणजे प्रेमाने. अशी स्टोरी पण थोडीशी नवीन प्रकारची मॉडर्नाइज आहे. ठीक आहे.